देवाधिकांचा महिना असलेल्या श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी देशभरासह राज्यात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। संगमनेर तालुक्यातील अंभोरे गावात पारंपरिक रीतिरिवाज जपत बैलपोळा हा सण यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गावातील हनुमान मंदिरापासून पोळ्याच्या उत्सवाची सुरुवात झाली। रंगीबेरंगी कपडे, माळा व झालरने सजवलेल्या बैलांनी मंदिराला फेरी मारली। ढोल ताशांचा गजर, लेझिम पथकांचा नाद आणि फटाक्यांची आतषबाजीत हा सण अगदी गावभर दणाणून गेला। ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरचा आनंद, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि लहान मुलांचा उत्साह या सर्वांमुळे वातावरण भारावून गेलं होतं। शेतकरी वर्षभर शेतीची मशागत करतो, नांगरणी करतो, पण त्याला खरी ताकद आणि साथ देतो तो बैल। निसर्गाशी झुंज देताना, उन्हाळा पावसात कष्ट करताना बैल हा शेतकऱ्याचा अविभाज्य सोबती असतो। म्हणूनच शेतकरी आपल्या बैलाच्या ऋणातून व्यक्त होण्यासाठी आणि त्याच्याविषयीचा स्नेह व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करून त्याला सन्मान देतो। यंदाच्या अंभोरे गावातील पोळ्याला एक वेगळंच वैशिष्ट्य लाभलं। गावचे विद्यमान उपसरपंच किसन खेमनर यांनी आपल्या घरापासून तब्बल 3 किलोमीटर अंतरावर पायी बैल नेऊन हा सण साजरा केला। त्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामस्थात उत्साह आणखी द्विगुणित झाला। सकाळपासूनच गावात महिलांची, तरुणांची व मुलांची मोठ्या संख्येने गर्दी होती। एकत्र जेवण, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक खेळ आणि सामूहिक सण साजरा करण्याची एकता यामुळे अंभोरे गावाचा बैलपोळा यंदाही अविस्मरणीय ठरला। यावेळी नारायणपूर येथील दत्त महाराजांचे निस्वार्थ सेवेकरी शिवाजी खेमनर, ॲडव्होकेट शंकर खेमनर, रभाजी वाघमोडे, लाला मणियार, राजवर्धन खेमनर, नारायण खेमनर, आर्यन वाघमोडे, किरण वाघमोडे यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।